रामकृष्ण हरी माऊली. आज आहे बलिप्रतिपदा, दिवाळीतला अत्यंत शुभ दिवस. या दिवशी पत्नीने पतीचा सन्मान म्हणून त्याला ओवाळायचं असतं. पण आज मी सांगणार आहे एक खास गोष्ट. जर पत्नीने ओवाळताना या एका वस्तूचा उपयोग केला तर पतीच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतील, कष्टाचं फळ मिळेल आणि कार्यात प्रचंड यश मिळेल. बलिप्रतिपदा या शुभ मुहूर्तावर हा सोपा पण प्रभावी उपाय नक्की करा. घरात सुख, समृद्धी आणि लक्ष्मीचा वास कायम राहील. ही वस्तू म्हणजे आहे सुपारी. बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा या दिवशी पत्नीने पतीला का ओवाळायचे, त्यांचे औक्षण का करावे, ही परंपरा का पाळली जाते? दिवाळी पाडवा हा पती-पत्नीच्या नात्याचा, प्रेमाचा, विश्वासाचा उत्सव आहे. या दिवशी पती पत्नीला ओवाळून दीर्घ आयुष्याची कामना करते, तर पती भेटवस्तू देऊन आपले प्रेम व्यक्त करते. पण यामागे फक्त प्रेम नाही तर गूढ महत्त्वाच्या परंपरा आहेत. दिवाळी पाडवा जो कार्तिक शुद्ध प्रतिपदेला येतो, हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असं मुहूर्त आहे. या दिवशी नवीन कामाला सुरुवात करतात. या दिवसाचे महत्त्व पौराणिक कथेत आहे. भगवान श्रीकृष्ण वामन अवतार घेऊन बलिराजांच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला पाताळात पाठवले आणि त्यांचे राज्य त्याला परत दिले होते. भगवान हरिविष्णूने बलिराजाच्या वरदान दिलं की जो कोणी कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिपूजन करेल त्याला वैभव प्राप्त होईल. या घटनेमुळे बलिप्रतिपदा केली जाते. या दिवशी पती-पत्नीने एकमेकांबद्दल आदर व्यक्त करतात. आता पती-पत्नीला का ओवाळावे, तर यामागे अनेक कारणे आहेत. जसे आपल्या पतीला दीर्घ आयुष्य, आरोग्य, सर्व कामांमध्ये यश मिळण्यासाठी देवाला प्रार्थना करतात. ओवाळणे हे प्रेम, कल्याणाच्या भावना व्यक्त करण्याचे प्रतीक मानले जाते. पाडव्याच्या दिवशी औक्षण करून पत्नी आपल्या सौभाग्याचं रक्षण करण्याची व टिकून राहावे ही प्रार्थना करते. दिव्यातून ओवाळताना त्या ज्योतीमध्ये नकारात्मकता ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचे कवच तयार होते, अशी धारणा आहे. हे औक्षण वाईट शक्तींपासून पतीचे रक्षण करते असे मानले जाते. पती हा कुटुंबाचा आधारस्तंभ असतो. तो कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी सतत कष्ट करत असतो. पाडव्याच्या निमित्ताने पती पत्नीच्या या कष्टावर किंवा कष्टाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असते आणि आदराने ओवाळते. पतीच्या संपूर्ण इच्छा पूर्ण होण्यासाठी, यश मिळण्यासाठी, अडचणी दूर होण्यासाठी, प्रगती होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यासाठी आपल्याला कणकीचा दिवा करून घ्यायचा आहे आणि सोबतच 2 मुटके करायचे आहे. एक पाट घेऊन पतीला पाटावर बसवायचे आहे. सुंदर अशी रांगोळी काढून पतीचे औक्षण करायचे आहे. दक्षिण दिशेला पतीची पाठ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. औक्षण केल्यानंतर ते जे 2 मुटके आहेत ते आपल्याला ओवाळायचे आहे. दिव्याची वात ही आपल्याला दुहेरी लावायची आहे. ते जिवा आणि शिवाचे प्रतीक मानले जाते. दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचे आहे. तुपाचा दिवा लावू नये, कारण तुपाचा दिवा हा पुरुषांवरून ओवाळायचा नसतो. त्यामुळे आपल्याला तेलाचा दिवा हाच लावायचा आहे. दिव्याला प्रज्वलित करायचा आहे आणि एक सोन्याची वस्तूसुद्धा घ्यायची आहे. पतीला टोपी घालायची आणि सांगायचं की उजवा हात डोक्यावर आणि डावा हात हा छातीवर अशा पद्धतीने पाटावर बसवायचे आणि पतीच्या कपड्यावर गंध लावायचा आहे. अक्षदा लावायच्या आणि अक्षदा घेऊन पतीच्या डोक्यावर टाका. त्यानंतर औक्षण करायचे आणि तेच ताट पतीच्या हातात देऊन 2 मुटके घ्यायचे आणि हे मुटके डोक्याला लावायचे. खांदे, गुडघा या ठिकाणी सुद्धा आपल्याला लावायचे आहे. त्यानंतर दोन्ही मुटके घेऊन ते आपल्याला घड्याळाच्या काट्याप्रमाणे ओवाळून घ्यायचे आहे. त्यानंतर सुपारी ही ओवाळायची आहे. सुपारी ही पूजेतली नको, सुपारी तुम्हाला ओवाळायची आहे. बळीचे राज्य येऊ दे असे सुद्धा आपल्याला सुपारी ओवाळताना म्हणायचे आहे. त्यानंतर आपल्याला तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि पतीचे पाय एका ताटामध्ये ठेवायचे. त्यानंतर पाय धुवायचे आहे. पतीचे पाय धुतल्यानंतर त्या पाण्याचे 2 थेंब आपल्याला जिभेवर लावायचे आहे. त्या दिवशी पतीला परमेश्वर मानून त्याची पूजा केली जाते.
हा उपाय नक्की तुम्हाला करायचा आहे. सुपारी ही शुभ, समृद्धी, पवित्रतेचे प्रतीक आहे. सुपारी ओवाळली तर पतीची मनोकामना पूर्ण होतात. रामकृष्ण हरी.